धन्यवाद. आणि मंचावरील जो लॉट्सच्या माध्यमातून सामने ठरवण्याचा समारंभ होतो संपन्न झाला आहे, तर मी पंचांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय. आजची 5वी रजनी. मॅच क्रमांक 8 मैदानाच्या आत. एका बाजूला जिजा 11 शहाबाद संघ तर दुसऱ्या बाजूला श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल इथून मात्र झाला, तो जिंकला जिजा 11 शहाबाद संघाच्या बाजूने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आपण पाहतोय. बघा जिजा 11 शहाबाद संघ आपण जर पाहिला तर संदेशजी बैकर यांचा संघ आहे. आदर्श पाटील कर्णधार आहे. अगदी त्याच वेळेला पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिलाच बॉल, दिशादर्शकाची भूमिका, कट केला गेला. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव इथून मात्र निश्चित रूपाने मिळणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसऱ्या बाजूला असणारा संघ श्री हरी विठ्ठल वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्मान्य नंदकुमारजी पाटील यांचा हा संघ. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज प्रसाद पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रणित. ही जोडी मैदानाच्या आत. आदर्श पाटील स्वतः संघ कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर आता बघूया आदर्श पाटीलची रणनीती कशी असणार आहे. प्रणितसाठी पुढचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू थांबवला जातोय. त्या ठिकाणी एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. 2 धावा. बिनबाद 2 धावा. चेक. आणि मागच्या सामन्यामध्ये आयवा कॅच ज्याने पकडली होती विघ्नेश झिटे यांना आपण 500 रुपयाचं पारितोषिक देऊन या ठिकाणी मुख्य मंचावरती सन्मानित करत आहोत. अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा या वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अपेक्षा करूयात की प्रसाद पाटील यांना लागलं नसावं, जास्तीची दुखापत नसेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बऱ्याच वेळेला असं होतं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅटची लिडिंग एज किंवा इनसाइड एज बऱ्याच वेळेला शरीरावरती येत असते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं असा एक खेळाडू होता ज्याच्या शरीरावरती बॉल लागला होता. सानप नावाचा खेळाडू होता. रोहन सानप, ओमकार सानप असा खेळाडू होता ज्याच्या डोळ्यावरती बॉल लागला होता. आज तरी सुद्धा तो मैदानावरती आला जरूर होता. चला पाणी मैदानावरती लगेच प्रोव्हाइड करायचं आहे. मी या ठिकाणी विनंती करेन मैदानाच्या आत आपण लगेच पाणी प्रोव्हाइड करूयात. आणि प्रसादला बघाल ना तर अतिशय कणखर माणूस आहे. चेंडू लागला असेल थोडी दुखापत होईल त्याला, परंतु त्या दुखापतीतून सावरून खेळण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. तेवढी त्याच्याकडे प्रतिकार शक्तीसुद्धा आहे. सामना आपण बघतोय ॲडव्होकेट श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत जो नंदू शेठ यांचा संघ आहे. आणि त्याने हे नाव का दिलेलं आहे कारण श्री हरी, हरी म्हणजे कोण तर आमदार साहेबांचे पिताश्री. त्यांच्या नावाने हरी आणि विठ्ठल, विठ्ठल पाटील. विठ्ठल पाटील म्हणजे नंदूशेठ यांचे पिताश्री. अशी दोघांची जुनी यारी होती, दोस्ती होती. आणि तीच यारी यावेळेला आपण बघतोय. नंदूशेठ आणि आमदार साहेबांची यारी आहे, दोस्ती आहे, बचपन की यारी आहे ती. आणि मॅचमध्ये सुद्धा त्यांनी नावसुद्धा त्यामुळेच ठेवलेलं आहे, श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत. निश्चित रूपाने आपण जर पाहिलं ना अशा पद्धतीची जोडी, अशा पद्धतीची विचारसरणी की आपल्या अर्थात पूर्वजांनी किंबहुना आपल्या एक वरच्या पिढीने जे काही कार्य केले त्यांची दोस्ती यारी लक्षात ठेवावी यासाठी हे संघाचं नाव या ठिकाणी दिलं गेलं. नंदकुमार पाटील यांच्या विचारसरणीला आपण सलाम करूयात. आणि उद्याचा दिवस 10 मार्च 2025 रायगडमध्ये इतिहास नोंदवला जाणार. इतके रसिक मायबाप प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळतील जिथे एक बाजूला बेस्ट ऑफ रायगड तर दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया आपल्याला पाहायला मिळणार आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा चित्त थरार आपण अनुभवणार आहोत. एका बाजूला कृष्णा सातपुते सज्ज होईल तर दुसऱ्या बाजूला योगेश पेंडकर सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. तलवार क्रीडांगण अलिबाग हे रसिक मायबाप प्रेक्षकाने दुमदुमणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. करण अंबालासारखा खेळाडू या मैदानावरती खेळेल त्यावेळेला त्याचा चाहते वर्ग मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतील. कारण अंबाला एका ठिकाणी असणार आहे तर त्याच्याच विरोधात खेळताना आपल्याला पुन्हा विश्वजित ठाकूर मोठ्या खेळताना दिसणार आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रथमेश मात्रेला दरम्यान सामन्याला सुरुवात होते. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि सुपर 16 मधला हा शेवटचा सामना. सुपर 8 साठी अनंत गोंदली फाउंडेशन, NSC खानाव या संघांसोबत कोण 2 हात करणार हे येणारी ही मॅच ठरवली. प्रसाद तयार झालेला आहे पुन्हा त्याच्या कणखर इच्छाशक्तीला खरोखर सलाम.
बघा पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. इथून मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये हाणामारीचं षटक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. आक्रमक फटके खेळले जातात. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धडाकेबाज षटकार. षटकारामुळे इथे मात्र कॅल्क्युलेशन पूर्णपणे बदलेल. फर्स्ट गिअर वरून टॉप गिअर वरती गेलाय प्रसाद पाटील. यावेळेला मात्र धावचित करण्याची नामी संधी. आदर्श विकेटच्या पुढे होता, त्याचमुळे का होईना हशिकेश माळीचा तो थ्रो विकेट पर्यंत पोहोचलेला नाहीये. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या षटकाराचं विश्लेषण मी जरूर करू इच्छिन, कारण चेंडूचा टप्पा अचूक टप्प्यावर टाकला होता, परंतु प्रसादने जे फुटवर्क वापरलं ना, तो चेंडू बघितल्यावर एक पाय पुढे टाकला आणि बरोबर चेंडू फिरायच्या आत त्याला बरोबर प्रहार केला आणि 6 धावा वसूल केल्या. नंतरच्या चेंडूवर 1 धाव घेतली जी अंगलट येऊ शकली असती. धावसंख्या 9. इथून मात्र प्रणित मात्रेचा फटका फसलाय. कौतुक करावं लागेल आदर्श पाटीलचा. आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक 1 समाप्त. 9 धावा, 1 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आदर्शचा कौतुक करावं लागेल. प्रसाद येतो, त्याला लेग ब्रेक टाकतो. डावखुरा फलंदाजाला त्याला त्याचा पद्धतीचा लेग ब्रेक टाकला, म्हणजे त्याचा नॅचरल जो ऑफ ब्रेक आहे तो टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याला ऑफ ब्रेक केल्यानंतर फलंदाजाला लेग ब्रेक झाला. फलंदाजाची बॅटची कडा कधी घेतली आणि फलंदाज बाद कधी झाला हे सुद्धा समजलं नाही. बघा श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघाला सपोर्ट करणारे हे प्रेक्षक मैदानावरती आपण पाहतोय. कौतुक करूया त्यांच्या वेळेसाठी सुद्धा. आपण जर पाहिलं आज वेळ त्यांनी खर्च केलाय आपल्या घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. हे प्रेक्षक मंडळी उपस्थित झाले आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती हशिकेश माळी पाहायला मिळतोय. विठेवरी विठ्ठल उभा राहिलाय आणि आज इथे मात्र श्रीहरी विठ्ठल संघाला कोणते वॉरियर संघ कामगिरी करतायत आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरुद्ध कशी कामगिरी करणार. जिजा 11 शहाबाद संघ आज बाजीगर सारखी कामगिरी करणं त्यांना मात्र गरजेचं आहे. नॉकआउटची लढत मैदानाच्या आत. खारेपाट विभागातील गोलंदाज हशिकेश माळी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झालाय. एक जोरदार अपील सुद्धा झालंय, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही. चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, वाईट डिलिव्हरी पाहायला मिळते. खारेपाट वर्सेस खारेपाट हे चित्र बघायला मिळते. प्रसाद सुद्धा एक अति उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून ज्याची गणना केली जाते आणि त्याच्यामुळेच त्याला कर्णधार पदाचा भार सुद्धा त्याच्यावर सोपवलाय. फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाते फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. कमालीचा फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला केवळ दिशा दाखवायचं काम केलं. धावफलक इथून मात्र 14 वरती जाऊन पोहोचलंय. हशिकेश वरती सुद्धा हल्ला बोल करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. पॉवर प्लेचं 2रं षटक मैदानावरती चालू आहे. यावेळेला बॅकफूट वरून खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. माहिती आहे त्यांनी निरीक्षण केलेलं आहे कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत, कोणत्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. तशा पद्धतीचे चेंडू आल्यानंतर तो तशा पद्धतीचे शॉट सुद्धा एक्झिक्यूट करताना दिसतोय. अतिशय अप्रतिमरित्या फलंदाजी करत 2 चेंडूंवर लगातारच्या 2 बाउंड्र्या सुद्धा त्याने अर्जित केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली 18 धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फ्लिक. मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम लागोपाठचा हा 3रा चौकार.
लगातार 3 चौकार आले, 22 धावांवरती लागले आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हशिकेश सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. प्रसाद पाटीलचे हे 3ही चौकार केवळ चौकार नाही आहेत, ही स्टेटमेंट आहे की त्याचा अनुभव किती उपयुक्त आहे. हे ज्या चौकारांमुळे श्री हरी विठ्ठल वॉरियर संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल हे दाखवून देणारी ही इनिंग पाहायला मिळतोय. बघा यावेळेला क्षेत्ररक्षकाने इथून मात्र शर्तीचे प्रयत्न केले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रो जरूर झालाय, मात्र रिस्क कशाला घ्यायची. जर सरळ बॅटने धावा येत आहेत, कॅल्क्युलेटिव्ह ज्या पद्धतीने माइंडसेट आहे त्या दिशेने आपण वाटचाल करतोय, तर रिस्क घ्यायची गरज नाहीये. 24 धावा धाफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर. लागोपाठच्या 3 चेंडूंवर म्हणजे चौकारांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील हा तिसरा फलंदाज ठरतोय प्रसाद पाटील. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करतोय, धावसंख्येचा ओघ वाढवतोय. 24 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू मात्र चांगला कमबॅक करून देणारा होता. हशिकेश माळीला अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. अप्रतिम चेंडू टाकला होता. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. प्रसाद त्याला सुद्धा एक सन्मानपूर्वक खेळून काढतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. बघा दुसरं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करण्यासाठी ओळखले जातात. यावेळेला मात्र बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी होत नाहीये. 1 धाव निश्चित रूपाने मिळणार आहे. षटक क्रमांक 2 इथून मात्र समाप्त झालाय. 2 षटकांची सांगता, 25 धावा, 1 फलंदाज बाद झालाय. प्रति षटक 12.50 ची सरासरी पाहायला मिळते. एका बाजूला श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ, तर दुसऱ्या बाजूला जिजा 11 शहाबाद संघ एकमेकांसोबत लढत देण्यासाठी सज्ज. तिसरं षटक अर्थातच 50-50 ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. चॅलेंज ओव्हर म्हणून या षटकाकडे बघितलं जातं. या स्पर्धेतील स्पेशल एलिमेंट आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. परंतु या मॅचमध्ये कोणत्याही संघाने 85 धावा काढल्या ना, या मॅचमध्ये या इनिंग्समध्ये पहिल्या इनिंग्समध्ये श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघाने जर 85 धावा केल्या तर मात्र राजाबाई केणी यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे या संघाला. लक्षात ठेवायचं आहे सर्व फलंदाज, 85 धावा जमवा आणि 10,000 रुपये जे राजाबाई केणी यांनी आपल्यासाठी लगावलेलं आहे पारितोषिक, ते आपण नक्कीच पटकवायचे आहेत. हे पटकवल्यावर नक्कीच आपला संघ विजयश्रीच्या जवळपास सुद्धा पोहोचेल. तिसरं चॅलेंजिंग ओव्हर सुरुवात झालेली आहे. चॅलेंजिंग ओव्हरसाठी आलेला आहे कोण गोलंदाज? आदर्श पाटील. व्यासपीठावरती आपण पाहतोय रती महारथी यांची मांदेआळी, या स्पर्धेचे जनक सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि दळवी साहेबांची ना प्रत्येक गोष्टीवरती खूप चांगली नजर असते, लक्ष असतं. कोणते फलंदाज चांगली कामगिरी करतायत, गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, मग ते मॅन ऑफ द मॅच साठी आले ना तर त्यांचा गुणगौरव सुद्धा केला जातोय. यावेळेला मैदानाच्या आत काय घडलंय? फुलटॉस स्वरूपातील चेंडू, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये इथून मात्र कॅच पकडलाय जरूर, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. नो बॉल आहे की नाही याची चर्चा इथून मात्र केली जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल. हा चेंडू बीमर आहे का ही गोष्ट चेक केली जाईल. बघा विकास सर, हा क्षण फार महत्वाचा आहे. जर इथून प्रसादची विकेट गेली तर श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघ बॅकफुटवरती जाईल. मात्र हा बॉल जर नो बॉल डिक्लेअर झाला तर मात्र प्रसादला एक संधी मिळेल. पुढचा बॉल फ्री हिट असेल, धावांचा ओघ वाढणार आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक एलिमेंट या स्पर्धेतील खूप महत्वाचा आहे. कारण येणारा प्रत्येक चेंडू हजारोंची किंमत मोजावी लागणार आहे. कारण या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 5,55,555 इतका आहे. आणि विजेत्या संघाच्या संघ मालकास महिंद्रा कंपनीची थार गाडी टॉप मॉडेल या ठिकाणी दिलं जाणार आहे. काही कमालीची क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी येऊन ठाकली आहे. सामना आपण बघतोय या ठिकाणी रंगलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय गेलेला आहे. कशा पद्धतीने निर्णय होईल आता बघायचं आपण. बीमरसाठी तिसऱ्या पंचाला पाचारण केलेला गेलेला आहे. बघा रायगडमधील 3 तालुके अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांच्या कानाकोपऱ्यातून सर्व क्रिकेटपटू या मैदानावरती आलेत. प्रत्येकासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. चॅलेंज ओव्हर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रसाद पाटीलला इथून मात्र बाद व्हावं लागणार आहे. श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाला पहिला हादरा लागतोय 25 धावसंख्येवर.
एक नंबरचा खेळाडू प्रसाद पाटील अर्थातच बाद झालाय. इथून मात्र आपण पाहिलं तर वायशेत संघाला दुसरा हादरा सुद्धा लागतोय. बघा ज्याची चर्चा आपण करतोय ती थार गाडी, काय कमालीची गाडी आहे. अर्थातच ज्या गाडीसाठी प्रत्येक संघ मालक उत्सुक आहे, प्रत्येकाने घरामध्ये सांगून ठेवलंय की आपल्या गाडीसाठी पार्किंग बनवा, मात्र ती कोणाच्या घरी जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. कौतुक करूया इथून मात्र गोलंदाज आदर्शचं पहिल्या चेंडूवरती कॅप्टन कुलला इथून मात्र विकेट टाकावी लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रशांत मोहरे पाहायला मिळतोय, त्याच्या समवेत मुहीब रोगे ही जोडी मैदानाच्या वरती आली आहे. बघा 25 धावा जे झाल्यात ना या 2 पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केल्यात, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रसाद पाटीलचा खूप मोलाचा वाटा, 23 धावा केल्या. प्रणीतच्या माध्यमातून केवळ 1 धाव आलेत. त्यामुळे मुहीब आणि प्रशांत मोहरे ही नवीन जोडी ऑल टुगेदर मैदानाच्या आत आले, ज्यांनी आतापर्यंत एकही बॉल चेस केलेला नाहीये, खेळलेला नाहीये. मग अशा वेळेला हे नवीन चॅलेंज असेल. कौतुक करूया आपण इथून मात्र आदर्श पाटीलच्या गोलंदाजीचं झंझावत षटक आतापर्यंत त्याने हाताळले. फुल्लरलेनचा बॉल अपस्टम्पच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, जाणीवपूर्वक शरीरापासून दूर ठेवलाय. रिस्ट पोझिशन बद्दल कौतुक करावं लागणार आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये 50-50च्या या ओव्हरमध्ये अपस्टम्पच्या बाहेर जाणीवपूर्वक गोलंदाजी केली जाते. इथून जर आपण पाहिलं उर्वरित 4 बॉल्समध्ये 10 धावा जर नाही आल्या तर मात्र श्री हरी विठ्ठल संघ अडचणींमध्ये सापडू शकला असता. इथे काय घडलं, नशिबाची साथ मिळते, देवतारी त्याला कोण मारी. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अल्टी पलटी दे घुमा के अशा पद्धतीचा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला तर प्रशांत मोहरेचं शरीराचं संतुलन तितकंसं खास नव्हतं, मात्र तरी सुद्धा इथे मात्र बॅटमधून चांगल्या पद्धतीने फटका लगावला गेला. चौकार कशा येतोय, कुठून धावा येतात याला महत्व नाहीये, धावा येणं गरजेचं आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. चॅलेंज ओव्हर आहे, याचा अर्थ काय 50-50 ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 6 धावा कराव्या लागणार आहेत. सर्व मान्यवर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. मोठा फटका आलाय ऑन साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, प्रशांत मोहरे बॅक टू दी पॅव्हलियन. ज्यासाठी केला अट्टहास की शेवट गोड व्हावा, आणि अशी क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण या ट्रॉफीसाठी लढतोय. एक भव्य दिव्य डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीचं हे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती इथून नजर मारूयात तर धावफलक इथून मात्र 29 वरती जाऊन पोहोचले. तिसरा फलंदाज बाद झालाय. प्रशांत मोहरे नावाचं खेळाडू मैदानातून तंबूमध्ये परतलाय, आणि आदर्श पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इथून मात्र 2 चेंडू टाकायचे आहेत, 6 धावा एका संघाला वाचवायचे आहेत, तर दुसऱ्या संघाला 2 चेंडूंवरती 6 धावा करायच्या आहेत. आणि मग त्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या जर्सी क्रमांक 19 अर्थातच आकाश पाटील मैदानावरती आलेला आपण पाहतोय. कुरुळगावचा हा खेळाडू मैदानावरती सज्ज झालाय, जिथे आदर्शच्या माध्यमातून फुल टॉस डिलिव्हरी केली होती. यापेक्षा मोठा फटका या चेंडूवरती मोठा फटका नाही येणार तर कधी येणार, असाच प्रश्न रसिक मायवा प्रेक्षकांनी विचारला असेल. बॉल इथून मात्र डॉट आलाय. येणारा 1 बॉल आणि अर्थातच जर षटकार आला तर 50-50 ओव्हरमध्ये आपल्याला बोनसच्या धावा मिळतील. बादची लिडिंग आहे. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रसिक तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. चुकी झाली आहे इथून मात्र श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघाच्या फलंदाजांची, कारण 3 षटकांच्या सांगती अखेरीस 30 धावा लागल्या आहेत. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 5 धावा आल्या आहेत, आणि या 5 धावा आता मात्र फायनल स्कोअर मधून मायनस सुद्धा करण्यात येतील. याचा अर्थ काय, 3 षटकांच्या सांगती अखेरीस आफ्टर कॅल्क्युलेशन 25 धावा धावफलकावरती लागतील 3 फलंदाजांच्या बाद झाल्यानंतर. हा नक्की आपण पाहतोय आकाशा की आपण जर पाहिलं तर 3 षटकं ही लिहिल्यारित्या हाताळली आहेत. 3 फलंदाज तिथे बाद झाले आहेत.
25 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 30 बनल्या होत्या, परंतु 50-50 ओव्हर चॅलेंजमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा येणं गरजेच्या होत्या, परंतु तिथे आलेल्या नाही आहेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगलं षटक हाताळलं. 2 षटकांमध्ये अख्ख्या आपण जर पाहिलं तर 14 धावा इथून मात्र खर्च केल्या. 3 फलंदाजांना त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं. चांगलं षटक यावेळी आपण पाहतोय आदर्श पाटीलच्या माध्यमातून हाताळलं गेलंय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे हा संघ अर्थातच समोर फलंदाजी करणारा संघ श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत हा थोडा अडचणींचा सामना मात्र नक्की करतोय. नाही बघा ना, इथून आपण जर पाहिलं ना तर हशिकेश माळीच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल केला होता. तब्बल 16 धावा कुठल्या होत्या. तदनंतर एक मोमेंटम शिफ्ट होईल असं वाटलं होतं, मात्र प्रसाद बाद झाल्यानंतर पत्तांचा बंगला जसा ढासळावा ना त्या पद्धतीने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 30 गोलंदाजीच्या मोर्चावरती साक्षर पाटील आलाय. स्ट्राईक एंडवरती आकाश आहे. 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जिजा 11 शहाबाद संघाला इथून मात्र आपली सातत्यता राखावी लागेल. यावेळेला सरळ बॅटने आकाश पाटीलने ठोकलाय जरूर. चेंडू सीमारेषा पार करेल. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स, मेहनत, जिद्द जरूर पाहायला मिळाली, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि षटकार मिळेल. आपल्याला पाहायला मिळाले. एफर्टसाठी 100% गुण तिथून मात्र दिले जातील, परंतु एक मात्र नक्की सांगेन, तुम्हाला झेल घेणं खूप गरजेचं होतं. जिथे समोरचा संघ वायशेता संघ थोडासा बॅकफूटवरती आहे ना, मग आता त्याला फ्रंटफूटवरती आणायचं नाही आहे आणि तो कसा येईल किंबहुना येणार नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. त्यामुळे झेल तुम्हाला पकडावे लागतील. आणखीन एक मोठा फटका यावेळेला मात्र कमालीचा फटका. एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला चौकार. आणि इकडे आवाजही आपला. ती धावा धावफलकावरती लागलेत. साक्षर पाटीलच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, ही मॅच आता मात्र अशा पद्धतीची वाटू लागली आहे. कधी श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघाच्या बाजूने तर कधी जिजा 11 शहाबाद संघाच्या बाजूने एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. स्लोवर वन चेंज ऑफ पेस पद्धतीने खेळलेला फटका सरळ बॅटने खेळला होता. एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल आणि इथून मात्र धावफलकावरती नजर टाकूयात. 36 ही धावसंख्या आपण पाहतोय, जिथे 3 फलंदाज बाद सुद्धा झालेत. मोहिब रोगे पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती येणार आहे. मोहिब मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, जो पहिल्या चेंडूपासून चार्ज होऊन येतो. आता मात्र हीच ती वेळ आहे जिथे आता मात्र कामगिरी करावी लागणार आहे. वळीत मैदानावरती जिथे साक्षरने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. फलंदाजाचा एंड बदलला, स्ट्राईक बदलल्या, मग अशा वेळेला रणनीती सुद्धा गोलंदाजाला बदलावी लागेल. मोठा फटका आलाय. यावेळेला मात्र आडवा बॅटने खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. सन्माननीय संजय बणे स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार. धावफलकावरती 42 धावा लागल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. पहिली इनिंग मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. मोहिब रोगेने सुद्धा आता मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. साक्षर पाटील इथून मात्र थोडासा का होईना महागडा ठरतोय. मोहिब रोगेची बॅट आता मात्र बोलू लागली आहे. श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाने मात्र इथून कमबॅक केलंय. क्रिकेट इज ऑल अबाउट कमबॅक म्हटलं जातं, ते उगाच नाहीये. फुलटॉस प्रकारचा चेंडू
ना दसरा ना दिवाळी, फुलटॉसचा हा बॉल, चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांकडे अपील केलं गेलं की हा अर्थातच बीमर आहे का, मात्र पंचांनी सांगितलं की हा बॉल व्हॅलिड आहे, सीमारेषा पार, चौकार. फलंदाजी करणाऱ्या संघाने इथून मात्र आपण पाहतोय भारतीय क्रिकेट संघाला आपण जर पाहिलं तर 18 बॉल्समध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. भारतीय क्रिकेट संघ जर आजची मॅच जिंकतोय प्रतिस्पर्धी अर्थात न्यूझीलंड संघाविरुद्ध, तर चॅम्पियन्स ट्रॉफी वरती भारतीय क्रिकेट संघाचा झेंडा झळकणार. पंच, हा तुमच्या इकडचा रिव्ह्यू आहे? येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. धाफलकावरती इथून मात्र नजर आपण टाकली तर 42 धावा लागलेल्या आहेत. या षटकाराला कॅल्क्युलेट केल्यानंतर, बीमर चौकाराला कॅल्क्युलेट केल्यानंतर 46 धावा होतील. इथून मात्र आपण पाहतोय कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने पुढे जाईल, कारण बीमर झाला तर नो बॉल मिळेल, व्हॅलिड जर गेला तर 46 प्लस पुढे आपण धावसंख्येवरती जाणार आहोत. प्रोजेक्टेड स्कोर इथून सांगतोय की 58 धावा हव्यात. मात्र मी म्हणेन जिजा 11 शहाबाद संघासमोर खेळत असताना या 58 धावा तुम्हाला पुरेशा नाही आहेत, तुम्हाला 65 प्लस कराव्याच लागतील. ही मात्र काळाची गरज आहे. टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून आपण पाहतोय थर्ड अंपायरचा हा रिव्ह्यू, आणि पंचांनी इथून मात्र इशारा केलाय, इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा स्क्रीनवरती डिक्लेअर करण्यात आलाय. नो बॉल, एक्स्ट्रा स्वरूपातील धावा, ना दसरा ना दिवाळी. श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाला मार्च महिन्यामध्ये आपण पाहतोय बोनस मिळालाय. धावफलकावरती 5 धावा ऍड होणार आहेत. एव्हरी ऍक्शन हॅज अ डिफरंट रिॲक्शन. 5 धावा मिळाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा इन फॉर्म बॅट्समन मोहिब रोगे पाहायला मिळणार आहे. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथं षटक इथून मात्र वायशेत संघासाठी उपयुक्त ठरलाय. उपयुक्त हा फटका सुद्धा आलाय, कारण क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पडावी लागेल. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. साऱ्या वस्ती वाडीचा या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या. बघा, डबल धमाका झालाय. इथून फलंदाजाने षटकार खेचला, त्याचा फायदा संघाला झाला, आणि दुसरा फायदा झाला त्या रक्षकाला अर्थात प्रेक्षकाला ज्याने ही कॅच पकडली आहे. त्याला अर्थातच सन्मान्य महेंद्रजी दळवी यांनी पुरस्कृत केलेले 500 रुपयांचं कॅश प्राइज खात्यामध्ये जमा होणार आहे. सायंकाळ उपयुक्त ठरली, फायदेशीर ठरली आहे. मोहिबच्या बॅटमधून पुन्हा एकदा रचनात्मक, कलात्मक मनगटाच्या सहाय्याने चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलंय. दिशा दर्शकाची भूमिका पार पाडली. चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार. षटक क्रमांक 4 समाप्त. 57 धावा, 3 फलंदाज बाद. विकास केला साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही. सन्मान्य नंदुशेठ पाटील संघमालक यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज इथून मात्र मोहिब रोगेच्या या स्ट्रोक साठी आलाय. साक्षर पाटीलचं हे षटक ना भूतो ना भविष्यत महागडं षटक आहे. 57 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. पहिली इनिंग मैदानावरती चालू आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक महागडं षटक साक्षर पाटीलच्या माध्यमातून टाकलं गेलं. तब्बल 32 धावा खर्च केल्या गेल्यात. योग्य वेळेमध्ये 4 षटक समाप्त केलेत, त्यामुळे कुठलीही पेनल्टी लागणार नाहीये. वळूयात. ऑलराईट, पेनल्टी इथून लागेल. पंच, या ठिकाणी आपण लक्ष देऊयात. दिलेल्या वेळेमध्ये 4 षटक समाप्त नाही झाले, म्हणून एक अधिकचा क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल.
पंच एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये अतिरिक्त ठेवावा लागेल. येस, याची नोंद इथून मात्र घेतली गेली आहे. तर आपण पाहतोय जी आपल्याला वेळ दिली होती त्या वेळेमध्ये आपण षटकं तितक्या वेळेमध्ये हाताळलेले नाही आहेत, त्यामुळे 30 यार्ड सर्कलमध्ये अतिरिक्त खेळाडू इथून मात्र घेतला जाईल आणि घेतला सुद्धा जातोय. आता आपण जर पाहिलं तर या पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. गोलंदाजी मागपोती आपण पाहतोय प्रणय टेंगाले यावेळी इथून मात्र सज्ज झालाय. यावेळी प्रणय टेंगलेवरती सुद्धा आपण पाहतोय आक्रमण केला जातोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय. 2 बाउंड चेंडूला तिथून मात्र अडवलं गेलं, फेकी केली जाईल. तद्वरती आपण पाहतोय एक सिंगल यावेळी कंप्लीट होत्या. बघा इथून क्रिकेट हा खेळ किती आगळा वेगळा आहे. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या. अशा वेळेला वाटत होतं श्री हरी विठ्ठल वॉरियर्स पायशेत संघ फ्रंटफूटवरती आहे. मात्र तिसरं षटक आदर्श पाटीलने कंजूस गोलंदाजी केली, केवळ 5 धावा खर्च केल्या. मात्र चौथं षटक खूप महागडं ठरलं, ज्याच्यामध्ये तब्बल 32 धावा खर्च केल्यात आणि प्रणय टेंगळे शेवटचं षटक घेऊन जरूर आलाय. मैदानाच्या आत रनिंग बिटवीन द विकेट कौतुकास पात्र पाहायला मिळाले. 2 धावांच्या मदतीने धावफलक इथून मात्र 60 वरती जाऊन पोहोचलंय. कमालीची पार्टनरशिप, या पार्टनरशिपची आवश्यकता होती श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघाला. मोहिब रोगे आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आत. इथून प्रोजेक्टेड स्कोर मात्र 70 सांगितला जातोय, मात्र मला 75ची घंटा ऐकू येते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सन्मान्य विराजी पाटील यांच्याकडनं मोहिबच्या त्या षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र नोंद करण्यात आली आहे. चेक आणि आणखी 4 चेंडू या षटकातले बाकी आहेत शेवटचे, परंतु त्या 4 चेंडूमध्ये जर का सलग 3 षटकार आले तर त्या फलंदाजाला 5555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ग्रीन टायगर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा इथून मात्र मोहिब रोगेला आपली विकेट गमवावी लागली. 6 बॉल्समध्ये 22 धावा करत इथून मात्र विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळते. 60 धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झालाय. प्रणय टेंगळेने जिजा 11 शहाबाद संघाची गाडी पुन्हा एकदा रुळावरती आणली आहे, पटरीवरती आणली आहे आणि आता मात्र त्याला योग्य वेग साध्य करत डेस्टिनेशन वरती पोहोचायचंय. डेस्टिनेशन कुठे आहे तर विजयाच्या दिशेने. सुपर 16 मधून सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे, त्यासाठीची जगदोजहद मैदानावरती पाहायला मिळते. इथून मात्र येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्मान्य विराजी पाटील यांच्याकडनं लगावण्यात आलेला आहे. पारितोषिक वेगवेगळ्या प्रकारची लगावली जात आहेत, कारण आपले आवडते चाहते खेळाडू आपल्या संघासाठी खेळत आहेत, मग त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिकांची सुद्धा लयलूट केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत द्वारकानाथ भोई आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ हे खेळाडू रोहा तालुक्याला बिलॉंग करतात आणि एक अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची वर्णी जरूर लागले. या स्पर्धेमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा मिळवले. इतकी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण करण्यात आली आहे. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. 1 धाव लेग बाय स्वरूपातील प्राप्त होणार आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इतिहास रचला जाणार. किवीजना अर्थातच दुबईच्या क्रीडा नगरीमध्ये पराभूत करून भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आणण्यासाठी सज्ज झालाय. डबल धमाका उडीयात मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक हशिकेश माळी त्या ठिकाणी गोल गोल गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. साऱ्या वस्ती वाडीचा या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. 61 धावा धावफलकावरती 5 फलंदाज बाद झालेत. या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू आहे. गिअर बदलावा लागेल इथून मात्र श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाला, तर जिजा 11 शहाबाद संघाला आणखीन एक चांगला चेंडू टाकावा लागेल, तर आणि तरच सेकंड इनिंग मध्ये आपल्या फलंदाजांना संधी उपलब्ध मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार म्हात्रे जर्सी क्रमांक 4 परिधान करून सज्ज झालाय.
tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. शेवटच्या एका चेंडूवरती जर षटकार खेचला तर सन्मान्य विराजजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू आहे. आकाश सर, आणि आता या फलंदाजाने जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला तर ग्रीन टायगर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, षटकाराची व्हॅल्यू 2500 झाली आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा एवढी व्हॅल्यू लगेच वाढत नाही. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. एक चेंडू येणं बाकी आहे. प्रणय टेंगळेची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगची समाप्ती. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने, कधी श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स तर कधी जिजा 11 शहाबाज अशा पद्धतीने हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस इथून मात्र धावफलकावरती 61 धावा जमा झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवलं आणि भारताचा झेंडा अर्थातच विदेशी देशांमध्ये किवीजना दुबईच्या क्रीडांगणावरती पराभूत करत पुन्हा एकदा अधिराज्य गाजवला गेला. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की मोबाईलचा टॉर्च चालू करा आणि हे सेलिब्रेशन या क्रीडा नगरीवरती आपण करूयात. भारतीय क्रिकेट संघ बघा काय कमालीची ही लढत. भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने हरवलं. सर रवींद्र जडेजा याने केलेली कामगिरी नक्कीच लक्षात राहील. चला इथून आवाहन करतो सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना, प्रत्येक गॅलरी मधून मोबाईलचा टॉर्च चालू करूयात आणि आपण एक भारतीय क्रिकेट संघासाठी सेलिब्रेशन करूयात. जे बसलेत त्यांनी उभे राहा आणि खऱ्या अर्थानं या मॅच आपण या आनंद क्षणाचा साक्षीदार होऊयात. फटाक्यांची आतषबाजी. भारतीय क्रिकेट संघ कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए. ओ कोई तो चल से पड़िए, तुम पे करिए या करिए, हाय कोई तो चल से पड़िए.
एक ऐतिहासिक विजय. टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने अप्रतिम कामगिरी केली आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्या भारताचं सामर्थ्य, जिद्द, चिकाटी आणि विजयाची मानसिकता दाखवली गेली. अंतिम सामन्यात भारताने आपल्या विरोधकांना हरवून उत्तम फलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आणि तिखट फिल्डिंगच्या जोरावरती विजय मिळवला. यावेळी स्टार खेळाडूंनी महत्त्वाची कामगिरी आणि कर्तबगारी बजावली. भारतीय क्रिकेट संघाचं खूप खूप अभिनंदन. एक भारतीय असल्याचा आपणा सर्वांना सार्थकी अभिमान आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की. जय. हा विजय आपला सर्वांना नेहमी लक्षात राहील. वीर दमदार आमदार चषक 2025च्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूयात. आणि नक्कीच आकाश सर, या ठिकाणी आपण विजेत्या संघाचं अर्थात भारताचं अभिनंदन करतच आहोत. आणि तब्बल न्यूझीलंड सोबत आपण 25 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकलोय, हा एक देखील इतिहास आहे. तर आता पुढील सामना जो होणार आहे त्या पुढील सामन्याकरिता देखील आपण या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्समध्ये निमंत्रित करूया. आकाश सर. हॅलो, धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे, परंतु प्रथमतः आपण दुसरीकडे सुद्धा लक्ष वेधूया, जिथे आपण पाहतोय भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजय मिळवला आणि आपण पाहतोय प्रथम क्रमांक अर्थातच विजेतेपद तिथे मात्र पटकवलंय. येथे मात्र आपण जर पाहिलं तर हा सामना सुद्धा यावेळी तितकाच महत्त्वपूर्ण आणि तितकाच चुरशीचा यावेळी मैदानावरती रंगलाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण हे अनुभवतोय, पाहतोय. माननीय आपण जर पाहिलं तर सन्माननीय वीर दमदार आमदार सुपर 8 मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ कोणता असेल, किंबहुना तो कर्णधार कोण असेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याने मागच्या वर्षीचा हंगाम आणि या वर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवून सोडलाय. तो म्हणजे आदर्श पाटील एकीकडे आहे, तर दुसरी बाजूला आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटील, ज्याने अनेक वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत असताना अलिबाग टेनिस क्रिकेट असू द्या किंबहुना अलिबागच्या बाहेरचं टेनिस क्रिकेट असू द्या, अक्षरशः गाजवून सोडलाय. आता मात्र तो सुद्धा या मैदानावरती म्हणत असेल, मला सुद्धा माझ्या संघाला सुपर 8 मध्ये दाखल करायचं आहे. परंतु दोन्ही संघाची ही अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती रंगली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 संघ कर्णधार आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतात. पहिला संघ सुमेध पत्रे यांचा क्वालिफाय झाला. तदनंतर आपण जर पाहिलं तर अभिषेक नाईक, तदनंतर हुसेन टाके, अक्षय पाटील, मोन्या, तदनंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण 8व्या संघाची प्रतीक्षा करत आहोत. परंतु आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळत असताना पुढील सामना होणार आहे तो SD ग्रुप चेंढरे गोंधळपाडा विरुद्ध जंजिरा पॉइंट मुरुड खारंबोली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये येऊन आपण नाणेफेकीचा कौल घेऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर यावेळी आपण पाहतोय सामन्याला तिकडे सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहेत. बडे मंच का बडा खिलाडी सरपंच यावेळी आपण पाहतोय. अर्थातच मुरुड गावातील तळेखार गावचं सुपुत्र, तळेखार ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी विजय घाणेकर मैदानावरती दाखल झालेत. स्ट्राईक एंडवरती खेळताना ते पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला रसिक पाटील, अर्थातच साबाज गावचा सुपुत्र, अक्षरशः ज्याने टेनिस क्रिकेट सुद्धा गाजवून सोडलंय. किंबहुना आपण जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना ज्याने आपल्या नावाची छाप महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये सुद्धा दाखवली आहे, तो रसिक पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट इथून मात्र खेळलं जात आहे. एकच धाव इथे मात्र येते आहे. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर अकाउंट ओपन केले, खातं सुद्धा ओपन केलंय. प्रत्येक विकेटसाठी यावेळी आपण पाहतोय सन्माननीय विराजजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा लगावलं गेलंय. विकेट घेतली जाईल की इथून गोलंदाजांच्या मनावरती आघात करणारे फटके मैदानावरती खेळले जरूर जातील. कारण स्ट्राईक एंडवरती आलाय ज्याने मागच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता. 2 सामने अक्षरशः लिलायारित्या गाजवले होते. तोच रसिक पाटील यावेळी स्ट्राईक एंडवरती येतोय. चेक जंजिरा पॉइंट कडून त्यांचे संघनायक इथे उपस्थित झाले आहेत. मी SD ग्रुप चेंढरे गोंधळपाडा यांना विनंती करतोय की कृपया आपल्या संघनायक आणि संघमालक यांनी कृपया टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करायची आहे. SD ग्रुप चेंढरे गोंधळपाडा. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
वोयर मैदानावरती जिथे आपण पाहतोय 62 धावा वाचवायच्यात, मग अशा वेळेला रसिक पाटीलच्या बॅटमधून सुरुवातीपासून धडाडीचे फटके यायला सुरुवात झाली आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय चौकार जरूर आलाय आणि प्रशांतच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. स्टार्ट फार महत्वाची आहे. ब्लेझिंग स्टार्ट झाल्यामुळे, आक्रमक सुरुवात झाल्यामुळे आपल्या संघाला एक कॉन्फिडन्स वाढतो, पाया मजबूत होतो, भक्कम होतो. मग अशा वेळेला प्रशांत मोहरे सारख्या नामवंत गोलंदाजावरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथून बघा काय कमालीचा फटका खेळलाय. चेंडू बराच कालावधी हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क काय असते, उंच हवेत उडी मारणं म्हणजे काय असतं हे त्याने दाखवून दिलं. मुहिब रोगेच्या हातात कॅच, फलंदाज बाद. हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हमने बघा फटका चांगला होता, मात्र एलिव्हेशन मिळू शकलेलं नाहीये आणि त्याचमुळे का होईना इथून महत्त्वपूर्ण फलंदाजाला विकेट गमवावी लागली. रसिक पाटीलने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलंय. त्याचा क्लास त्यांनी बऱ्याच वेळेला दाखवलाय सुद्धा. आपण नाणेफेकीच्या कौलकडे वळूया. सर्वांचे लाडके काका यांच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. कॉल कोणाचा असेल? सुमितचा. यस, टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. काय निर्णय सुमित? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन वळूया आपण या सामन्याकडे पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू आकाश. धन्यवाद सर. वळीयर मैदानावरती जिथे आता मात्र आदर्श पाटील आणि विजय घाणेकर यांच्यावरती जबाबदारी आहे की 62 धावा आपल्या संघासाठी करायच्या आहेत. श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघासाठी आपण जर पाहिलं ना, विकेटच्या पाठीमागे असलेला विठ्ठल अर्थातच प्रसाद पाटील या मॅचकडे कशा पद्धतीने बघतोय, गोलंदाजाचा वापर कसा करेल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी ठेवेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे, कारण जिजा 11 शहाबाद संघ इथून जर विजेतेपद प्राप्त करतोय तर म्हणजे खऱ्या अर्थानं संदेशजी बैकर खुश होतील आणि मग संघाला पुढच्या दिशेने वाटचाल करता येत. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला श्री हरी विठ्ठल संघ, ज्या संघाने आतापर्यंत आपण पाहिलं चांगली कामगिरी केली आहे, सन्मान्य नंदकुमारजी पाटील यांचा संघ आहे, त्यांना सुद्धा समान संधी इथून मात्र उपलब्ध झाली आहे. यावेळेला मोठा फटका, स्लोवर वन चेंडूचा अंदाज घेतला, मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल ऑन साइडच्या दिशेने, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 3 षटकार मारले. तर राजाभाई केणी यांच्याकडून या खेळाडूला अर्थात या सामन्यामधील प्रत्येक खेळाडूला जर का सलग 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. आणि सरकार सलग 3 विकेट्स घेतल्या तरी देखील राजाभाई केणी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. ना निश्चित रूपाने राजाभाई केणी हे एक हरिहुन्नारी आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. यावेळेला मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल. इथून मात्र चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. तब्बल 15 धावा धावफलकावरती लागलेत. आक्रमक सुरुवातीची आवश्यकता होती, ती सुरुवात इथून मात्र संघ कर्णधार म्हणून आदर्श पाटीलने वाटचाल चांगली केली आहे, कामगिरी दमदार केली आहे आणि त्याच दिशेने फटकेबाजी सुद्धा. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेता घेता कॅच पकडली जरूर गेली, मात्र क्षेत्ररक्षकाचं बॉडी बॅलन्स सीमारेषेवरती गेलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय, षटकार सुद्धा गेलाय.
गेलाय. पंचांनी घेतलाय. हा बीमर आहे की नाही ही गोष्ट चेक केली जाईल. पंचांनी हा ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. तर आपण पाहतोय हा चेंडू जर बीमर असेल ना तर या चेंडूवरती तब्बल 7 धावसंख्येचा बोनस सुद्धा मिळेल. अर्थातच काय यावेळी दुष्काळ आहे आणि दुष्काळात 13वा महिना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण एकतर तुम्हाला 41 धावा येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये डिफेंड करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही असे चेंडू फेकाल तर तुम्हाला कोणीही वाचू शकत नाहीये. फुलटॉस चेंडू तर आहे, 6 धावा तर मिळाल्यात, पण जर हा चेंडू बीमर असेल तर मोफत स्वरूपात 7 धावा मिळतील. प्लस हा चेंडू बीमर असेल येणारा चेंडू सुद्धा फ्री हिटचा पाहायला मिळेल. त्यामुळे इथे मात्र आता ऑन स्क्रीन वरती सगळ्यांच्या नजरा मात्र भेदल्यात की हा चेंडू फेअर डिलिव्हरी असणार की यावेळी हा चेंडू आहे. आलंय ऑन स्क्रीन वरती आपल्या इट्स नो बॉल आणि या चेंडूवरती तब्बल 7 धावा सुद्धा मिळतात. येणारा चेंडू फ्री हिट आहे आणि आता फ्री हिटचा फायदा विजय घाणेकर इथून मात्र कशा रीतीने घेणार. 7 धावा मिळाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. त्यामुळे धावफलकावरती आपण पाहिलं ना आता मात्र 28 धावा जमा झाल्यात फ्री हिटच्या चेंडूसाठी. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा विजय घाणेकर. चांगली गोलंदाजी मैदानावरती. कमबॅक जरूर इथून केली आहे. संकेतच्या माध्यमातून कमबॅक केलंय. फ्री हिटच्या चेंडूवरती जर आपण डॉट काढू शकत असू तर मात्र आपल्याकडे गुणवत्ता आहे. आपण केलेल्या चुकांना सुधारणा करणं गरजेचं आहे. मोठे फटक्यांची अपेक्षा केली जाते. 28 धावा धावफलकावर 62चं टार्गेट इथून मात्र जरूर आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. फुलर लेनचा चेंडू आहे. शरीरापासून जाणीवपूर्वक गोलंदाजी दूर केली जाते आणि लगातारचे 2 चेंडू डॉट सुद्धा आलेत. असे डॉट्स गरजेचे आहेत. अशाच आणखीन 2-3 विकेट्स गेल्या तर श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आणि जिजा 11 शहाबाद संघासाठी अडचणी निर्माण करू शकतील. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एखादी छोटीशी पार्टनरशिप जिजा 11 शहाबाद संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून आणून द्यायला मदत सुद्धा करणार आहेत. एक पाऊल विजयाकडे ज्या रीतीने म्हटलं जातं ना ते इथे पाहायला मिळालंय. कारण षटकार आल्यानंतर धावसंख्येचं अंतर थोडंसं कमी झालंय. षटकारानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 28 लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. यावेळचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा, त्याला मात्र हापाम पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. आलाय, पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय, माफ करा 2 तंबूच्या रस्त्याला मात्र परततोय. बघा संकेतचा पहिला नो बॉल वगळला ना तर इतरत्र सर्व गोलंदाजी त्याने काही कमालीची केली आहे. त्यामुळे आपण जर अतिरिक्त अवांतर धावा जर दिल्यात आपला संघ अडचणीत येऊ शकतो आणि तदनंतर केलेलं कमबॅक सुखावणार आहे हे संकेत पाटीलला सुद्धा माहिती आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र आपण पाहिलं तर उलटी गिनती सुद्धा केली जाणार आहे जिथे 62 धावांचं टार्गेट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अर्थातच विनय पाटील पाहायला मिळणार आहे. तीनवीरा या विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पोयनाड शहाबाज या पट्ट्यामध्ये जो नेहमी सातत्यपूर्ण चांगला क्रिकेट जरूर खेळलाय. इथून मात्र मोठं प्लॅटफॉर्म आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता करावी लागणार आहे. येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं ना तर 34 धावांची आवश्यकता असेल. सन्मान्य विराजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय. श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ इथून जर जिंकला ना तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पारितोषिक दोन्ही बाजूने लावले जात आहेत. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय राजाभाई केणी साहेब इथून खुश झाले. लगातार 3 षटकार खेचले तर आपल्याला 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथून आपण पाहिलं वायशेत संघ जर जिंकला तर 10,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल विराजी पाटील यांच्या माध्यमातून. आपण चांगली कामगिरी करा, गुणवत्ता मिळवा, पारितोषिके नक्की मिळतील. फुलर लेनचा बॉल आहे. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये पेट्रोलिंग करायला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. 1 धाव निश्चित रूपाने मिळते. 29 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे.
बघा इथून आता मात्र चुका करून चालणारच नाहीये. एखाद मोठी चूक किंबहुना छोटीशी चूक सुद्धा विजयापासून दूर नेऊ शकते. कारण आपण जर पाहिलं तर 29 धावा यावेळी जिजा 11 शाबाज संघाच्या धावफलकावरती लागल्यात आणि महत्त्वपूर्ण 2 खेळाडू मैदानावरती खेळतात. त्यामधला एक खेळाडू अर्थातच विजय घाणेकर हा मैदानाच्या बाहेर परतलाय. मग आदर्श आणि विनय पाटील ही जोडी यावेळी आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. गोलंदाजी कोण करतोय तर आपण जर पाहिलं तर संकेत पाटीलच्या हातामध्ये षटक सोपवलं होतं. पहिल्या चेंडूवरती 7 धावसंख्येचा बोनस त्याने खर्च केला होता. परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध करत असताना लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक विकेट सुद्धा आली होती आणि तदनंतर आपण पाहतो एक सिंगल आली आहे. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर 62 धावा बनवायच्या आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आपण पाहतोय. मनमुराद आनंद त्याचा घेतोय. आपण जर पाहिलं तर सकाळपासून थोडेसे स्टँड खाली पाहायला मिळत होते. परंतु जसा सायंकाळ झाली आहे किंबहुना रात्रीचं सत्र इथून मात्र आलंय. आपण जर पाहिलं तर पूर्ण स्टँड सुद्धा भरलेत. अर्थातच तर काय सुपर 8चे सामने आम्हाला सुद्धा पाहायचे आहेत आणि या स्पर्धेचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो आदर्शच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न केले जाणार नाहीये कारण तिथे असलेला क्षेत्ररक्षक त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याचा अचूक फेक यामुळे रिस्क घ्यायला नको असं म्हणायला भाग पडलंय. 30 धावा धावफलकावरती लागले. 2 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. आपण पाहिलं ना दिवसाची सुरुवात अपेक्षांच्या प्रकाशामध्ये झाली आणि समाप्ती अनुभवाच्या साक्षीने होणार आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा जिथे 32 संघांनी सहभाग घेतला. सुपर 16चे काही शेवटच्या लढती आपण अनुभवतोय. सुपर 8चे संघ आपल्याला सापडलेत आणि मग अशा वेळेला नॉकआउटच्या या लढती मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 समाप्त. 30 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक खूप इंटरेस्टिंग एलिमेंट असलेलं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. वीर दमदार आमदार चषकच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पंचांनी इथून मात्र इशारा केलाय. तिसरं षटक अर्थात चॅलेंज ओव्हर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाईल 50-50 अशा पद्धतीचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालंय. बघा पहिल्या बॉलवरती 7 धावा खर्च केल्या. इतरत्र 5 बॉलवरती आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 2 बॉल खर्च केल्या गोलंदाज संकेत पाटीलच्या माध्यमातून. तिसरं षटक आपण बघितलं गेलं तर या ओव्हरमध्ये आपल्याला 10 धावांचं टार्गेट दिलंय. जर 10 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाने केल्या तर 10+ धावा असतील तर 5 धावा बोनस स्वरूपामध्ये तुम्हाला ॲड करून दिल्या जातील. जर 10 धावांपेक्षा कमी धावा केल्यात तर मात्र आपल्या टोटल स्कोअरमधून 5 धावा वजा करण्यात येतील. 50-50 अशा पद्धतीचा हा रूल इथून मात्र अवलंब करण्यात येणार आहे. आपण पाहतोय 50-50 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्ट्राईक एंडवरती कोण खेळतोय वागरण गावचा सुपुत्र ज्याने अक्षरशः आपण जर पाहिलं तर हे मैदान सुद्धा गाजवून सोडलंय. या बल्लेबाज गेंदबाज का सूरत भी नहीं देखता और मुहूर्त भी नहीं देखता अशा प्रकारचा त्याचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. त्यामुळे आता 50-50 ओव्हर चॅलेंजमध्ये तो स्ट्राईक एंडवरती आहे. जास्ती बॉल त्याला सुद्धा फेस करायचे असतील कारण आपण जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये 10च्या वरती जर धावा आल्या तर 5 धावा आपल्या संघाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. गोलंदाजी मागवती प्रशांत मोरे मात्र सज्ज झाला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू जरूर लागलाय. 1 धाव इथून मात्र मिळणार आहे. बघा 50-50 ओव्हरची ही इनिंग आहे. ही मॅच आहे आणि ही ओव्हर आहे. मग अशा वेळेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी स्वतः प्रशांत जरूर आलाय ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या आणि मग अशा वेळेला स्वतः संघ कर्णधाराने जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीला पूरक अशी कामगिरी करायची आता मात्र ही रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. एकतीस धावा धावफलकावरती 50% पल्ला जणू काही पार केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये इथून बदलाव करण्यात येईल कारण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नौखा फलंदाज विनय पाटील पाहायला मिळणार आहे. विनयकडे चांगली खेळी जरूर आहे मात्र हे प्लॅटफॉर्म वेगळं आहे. इथे आपल्याला एखादी चूक आपल्याला या स्पर्धेतून बाहेर करायला पुरेशी असेल त्यामुळे जबाबदारीपूर्ण खेळणं गरजेचं आहे. मोठा फटका आलाय. बॅटमधून चांगला आवाज आलाय. चेंडू जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला गवसणी घातली जाईल. बघा आपण पाहतोय खिलाडी कोण आहे और राजा कोण आहे इथून मात्र माहित नाही. परंतु इथून मात्र विनय मात्र नक्की सांगतो मैदानावरती माझ्या संघाला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून द्यायच्या आहेत आणि तो प्रयत्न सुद्धा करतोय कारण आतापर्यंत 2 चेंडून मागे आपण जर पाहिलं ना
तर तब्बल 7 धावा यावेळी प्रशांत मोरेने खर्च केल्यात. अजूनही इथून आपण जर पाहिलं तर 3 धावा बनवाव्या लागतील तर जाऊन कुठेतरी 10 धावसंख्येपर्यंत पोहोचलं सुद्धा जाऊ शकतंय. त्यामुळे इथून प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला. इथून बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षण कमालीचं झालंय. एक अपील झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाहीये. चेंडूला जी उंची मिळाली ती उंची होती अर्थातच फलंदाजाच्या शरीराला लागून चेंडू गेला होता, त्यामुळे अतिरिक्त उंची मिळाली होती आणि त्याचमुळे का होईना चेंडू मात्र इथून डॉट आलाय. 37 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सन्मान्य राजेंद्रजी मयेकर यांनी एक आयवा कॅच पकडली, त्यामुळे त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जाणार आहे. वयत मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, लांबच लांब चेंडू गेलाय. म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 7 किंवा 8 नंबर वरती जावी अशा पद्धतीचा वाईड आहे आणि अतिरिक्त स्वरूपातील धावा जरूर ऍड होणार आहेत, बढोतरी मिळणार आहेत. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. येणारे 15 बॉल्स आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. एका बाजूला जिजा 11 शहाबाद संघ, दुसऱ्या बाजूला श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघ सज्ज झालाय. स्लोवर वन चेंडू, गती परिवर्तन. इथे काय घडलं? दुष्काळात 13वा महिना, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. इथे मात्र काय झालंय? अचानक मदत मिळाली, ती म्हणजे श्रीहरी विठ्ठल वॉरियर संघाला. धावची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिला तर धावा खर्च केल्या गेल्या आहेत 9. 2 बॉलमध्ये एका संघाला 1 धाव वाचवायची आहे, तर 2 बॉलमध्ये एका संघाला ही धाव करायची आहे. तर आणि तरच 50-50 ओव्हरचा आपल्याला बेनिफिट मिळेल. बघा तुम्ही 9 धावा डीजे गरज नव्हती या धावसंख्येची, कारण 1 धाव जरूर आली होती, परंतु विनाशकाली विपरीत बुद्धीच्याचं ज्याला म्हटलं जातं ना, ते दृश्य मैदानावरती आपण पाहिलं. कॉल हा सुद्धा आपण जर पाहिला तर आदर्शचा होता, कॉल विनयचा नव्हता आणि अशा वेळी नॉन स्ट्राईक एंड वरतून त्याला डेंजर एंड कडे धावायचं होतं, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर चुकी झाली आणि अखेरच्या क्षणाला चेंडू अडवून सरळ प्रसादच्या हातामध्ये चेंडू फेकला आणि तदनंतर कोणतीही चुकी न करता यावेळी आपण पाहतोय यष्ट्यांवरती चेंडू लावला. त्यामुळे आता फलंदाज मात्र बाद झालाय. सेट असलेला खेळाडू मैदानाच्या बाहेर मात्र परतला, परंतु नवीन खेळाडू आपण पाहतोय थळगावचा सुपुत्र, ज्याने आपण जर पाहिलं तर अलिबाग सुद्धा गाजवलंय, ज्याने आपण पाहिलं तर रोहा सुद्धा गाजवलाय. महाड मध्ये जाऊन अक्षरशः योगेश पेंडकरच्या संघाला घाम ज्याने सोडला तोच यश म्हात्रे यावेळी मैदानावरती मात्र दाखल झालाय. इथून बघा सुयश, येणाऱ्या 14 बॉल्स मध्ये आवश्यकता असणार आहे 23 धावसंख्येची. एखादी चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करणारी आणू शकेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, अजिबात जास्तीची दिरंगाई होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. 39 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. 62 धावसंख्येचं आव्हान जरूर होतं. पंचांच्या माध्यमातून इथे वॉर्निंग सुद्धा दिली जाते. आपण जास्तीची दिरंगाई जर नवीन येणाऱ्या फलंदाजांनी घेतली तर मात्र टाइम आउट या नियमाअंतर्गत तुम्हाला बाद ठरवण्यात येईल. ही पंचांनी सक्त ताकीद इथे मात्र फलंदाजांना दिली आहे आणि ही सक्त ताकीद आमच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक संघाला सुद्धा सांगितलं जाईल की वेळेचं बंधन तुम्हाला सुद्धा आहे, अन्यथा कुठलीही वॉर्निंग न देता आपल्याला आता मात्र कार्यवाही करण्यात येईल, याची आपण दखल घ्यावी. जिजा 11 शहाबाद संघाला इथून मात्र सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आदर्श पाटील मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती डावखुरा फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश म्हात्रे एक चांगला उंचपुरा डॅशिंग डायनामिक खेळाडू ज्याला आपण ओळखतो. चेंडूची अतिरिक्त उसळी, कौतुक करावं लागणार आहे. कमबॅक केलंय का बघा. इथून थोडंसं कॅल्क्युलेशनवरती लक्ष देऊयात, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगवरती लक्ष देऊयात. दरणे गुरुजी इथून कळवत आहेत की 5 बॉलवरती 9 धावा आल्या आहेत. एका बॉलवरती 1 धाव करायची आहे. जर ही 1 धाव झाली तर बोनसच्या 5 धावा मिळतील आणि ही जर 1 धाव झाली नाही तर देव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, ती परिस्थिती येईल. कारण 5 धावा आपल्या फायनल स्कोअर मधून मायनस करण्यात येतील, याची दखल मात्र संघाने घ्यावी.
प्रशांत मोहरेचं कौतुक करावं लागणार आहे. हा बॉल जर डॉट आला ना तर त्याचं कौतुक केलं जाईल, कारण आपल्या संघासाठी 5 धावा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण ही क्षण फार महत्त्वाची आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावधी हवेत, मात्र सीमारेषा पार करेल, षटकार खेचेल आणि सांगून देतोय हा बोनस आमचाच आहे आणि त्या दिशेने षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, त्यामुळे धावफलकावरती 45 धावा लागल्यात. बोनस स्वरूपातील चॅलेंज ओव्हरच्या बोनसच्या 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. अर्धशतक इथून मात्र जिजा 11 शहाबाद संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. कौतुक करावं लागेल इथून मात्र यशचं सुद्धा. यशच्या बॅटमधून हा षटकार आला आणि त्याचमुळे का होईना धावफलकाला आता मात्र आकार सुद्धा मिळालाय. येणारे 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र आपण पाहतोय प्रमोद पाटील सज्ज झालेत. वन ऑफ द लेजेंडरी आणि एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांची गोलंदाजीचा वेग, त्यांची गोलंदाजीची शैली ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देणारा आदर्श पाटीलच्या बॅटमधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चेंडूवरती चौकार आला. इथून आदर्शाला माहिती आहे 12 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळणं तो जाणतो. आक्रमक ज्या वेळी व्हायचा आहे तो आक्रमक होतो. परंतु आता इथे आपण जर पाहिलं तर प्रमोद पाटील गोलंदाजी मागवती आलेत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांच्या चौकार आला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच दिशेवरती, परंतु नियंत्रण नव्हतं यावेळी. परंतु आपण जर पाहिलं तर तिथे चांगला झेल यावेळी प्रशांत मोहरे याने पकडला आणि फलंदाज मोठा आदर्श पाटील यावेळी अरसर मैदानाच्या बाहेर परतला. डीजे कडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय. मनपूर्वक अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा 62 बनवायच्या होत्या. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 62 धावसंख्येची गरज होती, परंतु एक षटक असं आलं ना ते सामन्याचं चित्रच पालटणारं ठरलं. कारण तब्बल 2 षटकार त्या षटकामध्ये आलं. 50-50ची ती ओव्हर होती. 50-50 चॅलेंज ते षटक होतं आणि अशा वेळी त्या षटकामध्ये तब्बल जास्तीत जास्त धावा कुठून काढल्या आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आता हा प्रवास यावेळी 10 चेंडूंमध्ये 8 रन्स येणं गरजेच्या राहतील. त्यावेळी आपण जर पाहिलं तर फलंदाजी करणारा जिजा 11 शहाबाज या संघासाठी नवीन फलंदाज मृणाल दळवी. मृणाल धुमाळ या ठिकाणी जरूर आलाय. हलक्या हाताने फटका खेळला. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. प्रमोद पाटील यांचं हे षटक आतापर्यंत वाजवी षटक आहे, कारण 5 धावा 3 बॉल्सवरती खर्च केल्यात. एका फलंदाजाला बाद सुद्धा केलंय. 62 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 बॉल्समध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. यशच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र फटका फसलाय. फलंदाज त्रिफळाचित पद्धतीने तंबूमध्ये परतणार. एक प्रदर्शनी सामना इथे संपन्न होणार आहे आणि तो सामना दरम्यान असणार आहे अभिषेक दळवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत तर आपण पाहतोय मैदानावरती सामन्यात चित्र दृश्य सर्व काही रंगलेलं पाहायला मिळतंय. सामन्यात एक वेगळा मोड येणं आणखीन बाकी आहे. हे तर शांतता आहे. वादळापूर्वीची शांतता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अजून कोणती कहाणी या स्पर्धेमध्ये लिहिली आहे किंबहुना या सामन्यामध्ये लिहिली आहे. येणारा वेळ आणि काळ मात्र ठरवेल. काळ इथे आपण जर पाहिलं तर नक्की
यावेळी श्री हरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत संघाचा आलाय, परंतु त्या काळावरती आघात करायचा आणि आघात करत असताना तो सामना मात्र आपल्या संघासाठी विजयी करून द्यायचा, याच ध्येयाने हे षटक मात्र हाती घेतलंय प्रमोद पाटील याने आणि अफलातूनरित्या गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 विकेट्स जरूर घेतल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर समोरचा संघ सुद्धा प्रेशरमध्ये गेलाय. प्रणय टेंगाळे यावेळी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. येणारे अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील आणि 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या बेटचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु अखेरच्या क्षणाला आपण पाहतोय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये यावेळी आपण पाहतोय सुखरूपरित्या पोहोचलाय. त्यामुळे धावसंख्येची चोरी इथून मात्र केली जाते आणि 1 धाव धावफलकावरती लागली सुद्धा जाते. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. अब तक 56 असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 56 धावा धावफलकावरती 7 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची 7 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळी आपण पाहतोय मृणालच्या बॅटमधून फटका डीप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलं गेलं. दोन नौके खेळाडू मैदानावरती आहेत आणि आता सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट मात्र नक्की निर्माण झालाय. येणारे 6 चेंडू बाकी आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर असा विक्रम घडलाय. मग आता तो विक्रम पुनश्च एकदा यावेळी श्री हरी विठ्ठल वायशेत संघाकडून घडवला जाईल का, हा सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. षटक शेवटचं हातात कोणाच्या द्यायचं, षटक शेवटचं कोणाच्या खांद्यावरती सोपवायचं, तर मग आपला अशा वेळी ध्रुव का एक्का यावेळी समोर काढलाय. प्रणय पाटील बॉन्ड यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज होत असताना आपण पाहतोय त्याच्या खांद्यावरती हे षटक दिलंय. त्यामुळे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 5. आकाश दादा काय म्हणशील? हा सामना मात्र इथून उपयुक्त पाहायला मिळालाय. जर प्रणय पाटीलने ही मॅच इथून जर काढली ना तर मात्र नेहमी इतिहासाच्या पानांवरती त्याचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. कारण ही स्पर्धा खूप खास आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा चित्त थरार आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक स्टँडमध्ये रसिक मायबाप प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करतायत आणि स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. येणारे 6 बॉल्स आणि 5 धावांची आवश्यकता आहे. प्रणयने आपल्या करिअरमध्ये 6 मध्ये 5 धावा खूप वेळा वाचवलेल्या आहेत, डिफेंड केलेल्या आहेत. मात्र हे मैदान वेगळं आहे, संघ समोरचा वेगळा आहे आणि मग अशा वेळेला कामगिरी सुद्धा वेगळी करावी लागणार आहे. 6 बॉल्समध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं इथून मात्र विखुरलं गेलंय. विकेट किपरच्या पाठीमागे फाईन लेग लावण्यात आलाय. हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. येस नो शेवटी नो ठरवलं आणि येस हा निर्णय चांगला आहे. ही जवळजवळ 1.5 धाव पूर्ण केली होती. दुसरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचला सुद्धा होता. मात्र अशा वेळेला वेळीच नाही म्हटलं. कधी कधी नकार देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते आपल्या हिताचं फायद्याचं होऊ शकतं. धावफलकावरती 58 धावा. येणाऱ्या 5 बॉल्समध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारा एखादा नवीन डॉट चेंडू या मॅच मध्ये रोमहर्षकता रंगतता वाढवू शकतो. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. वळीयत मैदानावरती हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. विजयाला शिक्कामोर्तब करणारा जिजा 11 शहाबाद संघासाठी संजीवनी आणून देणारा षटकार. सुपर 8 चौकार गेलाय. सुपर 8 मध्ये प्रवेश करत असताना आपलं नाव, आपली कामगिरी, आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिलंय. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन जिजा 11 शहाबाद संघ. तर श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाचं सुद्धा आपण कौतुक करूयात. धन्यवाद. या ठिकाणी मंचावरती सातारा युवा सेनाचे सन्माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय चेतनजी बोयटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चेतनजी बोयटे यांचं यथोचित स्वागत या निमित्तानं या मंचावरून संपन्न होतोय. मी सन्माननीय राजाभाई केणी, त्याचप्रमाणे नंदुशेठ या सर्व मान्यवरांनी विनंती करतोय की या सन्मान सोहळ्यामध्ये आपण देखील सहभागी व्हायचं आहे. MD फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025ला
भेट देऊन या सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी सातारा युवा सेना जिल्हा प्रमुख आदरणीय चेतनजी भोईटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत